नमस्कार, मी वैद्य निशांत. आजचा आपला व्हिडिओ यंग जनरेशनसाठी नसून यंग जनरेशनचे आई वडील किंवा त्यांचे आजी आजोबा यांच्यासाठी आहे. आयुर्वेदामध्ये अष्टांग आयुर्वेद सांगितलेलं आहे. त्यामध्ये काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, द्रष्टा, जरा, वृषाण यामध्ये जरा म्हणजे जे वार्धक्यजन्य व्याधी आहेत त्याकरिता आयुर्वेदामध्ये भरपूर चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. जरा म्हणजे वार्धक्यजन्य होणारे व्याधी कोणते, तर शरीरामध्ये वयानुरूप एक झीज होत असते. त्यामध्ये हाडांची झीज होणे, मांसल भागाची झीज होणे किंवा शरीरातील अवयवांची म्हणजे हृदय असेल, फुफ्फुस असेल किंवा सांधे असतील, प्रत्येक गोष्टीची वयानुरूप झीज होत असते. तर ही झीज भरून काढण्यासाठी किंवा वार्धक्यजन्य होणारे जे विविध व्याधी आहे त्यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याचं आयुर्वेदामध्ये खूप चांगलं वर्णन आलेलं आहे. ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा संधिवात नावाचा व्याधी पुढे जाऊन होतो. संधिवातामध्ये प्रिकॉशनसाठी आपण आपला आहार आणि व्यवहार व्यवस्थित ठेवायला हवा. सोबतच होणारी झीज रोखण्यासाठी आहारामध्ये तुपाचे प्रमाण जास्त ठेवायला हवे. जर आपल्याला पंचकर्म प्रोसिजर्सच्या माध्यमातून आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर त्यामध्ये जानुबस्ती, जानुधार, बस्ती, स्नेहन स्वेदन यांसारख्या प्रक्रिया आपण करून घेऊ शकतो. वार्धक्यजन्य होणाऱ्या व्याधींमध्ये आपल्याला एक नेहमी आढळणारा व्याधी म्हणजे विसरभोळेपणा किंवा अल्झायमर्स असं एक मॉडर्न डायग्नोसिस त्याचं बनतं. तर विसरभोळेपणा रोखण्यासाठी बदाम असेल किंवा अक्रोड असेल यांच्या तेलाचं 1 ते 2 थेंब दुधामध्ये सेवन. सोबतच आहारामध्ये तुपाचं प्रमाण जास्त ठेवणे, जेणेकरून मेंदूमध्ये असणारे जे मज्जातंतू आहेत त्यांचं पोषण नीट होत राहील आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची डेफिशियन्सी येणार नाही आणि त्यामुळे पुढे जाऊन विसरभोळेपणा किंवा तत्सम विकार आपल्याला होणार. मॉडर्न सायन्स नुसार सुद्धा तुपाला ब्लड ब्रेन बॅरियर नावाची एक गोष्ट असते ती क्रॉस करते असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जे आपण औषधीयुक्त तूप किंवा आहारात घेणारं तूप आपण जे खात असतो त्यामुळे आपल्या मेंदूचं खूप चांगल्या प्रमाणात पोषण होते आणि त्यामुळे विसरभोळेपणा किंवा मेंदूची होणारी झीज ही लक्षणे आपली कमी होतात. सोबतच आपलं हृदय व्यवस्थित ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे, व्यायामासोबतच आहारामध्ये तुपासारखे पदार्थ व्यवस्थित मात्रेत ठेवणे किंवा तेलासारखे पदार्थ, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, बाहेरचं खाणं यांपासून दूर राहणं. सोबतच वर्षातून एक वेळा विरेचन पंचकर्मासारखी प्रोसिजर करून घेणं, जेणेकरून तुमच्या हार्ट्स मधले ज्या वेन्स असतात, कोरोनरी वेन्स, त्या ब्लॉक न होता त्यांची हेल्थ जी आहे ती व्यवस्थित मेंटेन राहू शकते. आणखी वार्धक्यजन्य व्याधींमध्ये आढळणारा, पुरुषांमध्ये आढळणारा एक बीपीएच म्हणजे बेनाइन प्रोस्टेट हायपरएट्रॉफी नावाचा एक व्याधी होत असतो, ज्यामध्ये तुमच्या लघवीच्या संबंधित असणारी प्रोस्टेटची जी ग्रंथी आहे त्यामध्ये सुजन किंवा वेदना होतात आणि त्यामुळे मूत्राची जी गती आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि तो अडथळा निर्माण झाल्यामुळे भविष्यात मूत्राशी रिलेटेड आणखी व्याधी होण्याची संभावना असते. त्या व्याधीचा रोग करण्यासाठी आयुर्वेदामध्ये औपिडक स्नेह नावाची एक गोष्ट आलेली आहे, त्याचा आपण अवलंब करू. सोबतच आयुर्वेदामध्ये प्रोस्टेट करिता देखील उपचार उपलब्ध आहेत, त्यामध्ये आपण विदाऊट सर्जरी व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट करू शकतो. तसेच आम्हाला अनेक पेशंट्समध्ये किंवा म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये एक दिसून येणारा कॉमन त्रास म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा मलावरोध, पोट व्यवस्थित साफ न होणे. पोट साफ न झाल्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तुमचं पोट व्यवस्थितरित्या साफ होत नाही तेव्हा तुम्हाला वाताची व्याधी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पोटाची काळजी घेणं, पोट व्यवस्थित साफ होईल, डेली 2 वेळा जेवण आणि 1 वेळा पोट साफ होणे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील याकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. म्हातारा होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटते की म्हातारा झाल्यानंतर मला कोणाच्याही सपोर्ट विना मी माझे सर्व कामं पूर्णपणे व्यवस्थित करू शकलो पाहिजे. परंतु या कामांमध्ये जे पुढे जाऊन अडथळा येणार आहे तो तुम्ही प्रिव्हेंट करण्यासाठी आतापासूनच तुमच्या शरीराची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण बघतो की 60-65 होतपर्यंत बरेच लोक आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाही, अनेक प्रकारचे व्याधी होतात आणि त्यामुळे ते स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत नाही आणि त्यामुळे मध्ये वाद होणं किंवा अनेक असे संकट निर्माण होतात. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपण वृद्ध व्हायच्या आधीपासूनच आपली काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये अँटी एजिंग म्हणजे वय कमी करणारं किंवा हळूहळू वय पुढे सरकवणारं असं औषध असतं, त्याला आयुर्वेदामध्ये वयस्थापन औषध असे म्हटले जातात. तर हे वयस्थापन औषध आपण घेतल्याने आपल्याला बराच फायदा दिसून येतो. सोबतच आपण वर्षातून 1 वेळा पंचकर्म करून घेतलं तर त्याच्यामुळे देखील आपल्याला बराच फायदा होतो आणि आपली एज थांबण्यास किंवा त्याचा त्रास आपल्याला न होता आपण चांगल्यात चांगलं जीवन आपण जगू शकतो. आजच्या व्हिडिओचा विषय आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.